नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सेकंड इयरचा सिलेबस आज आपण स्टार्ट करतोय. जर तुमचा रिस्पॉन्स आला तर आपण यापुढेही काही टॉपिक्स घेऊया जे की इम्पॉर्टंट आपल्या सिलेबसमध्ये असतील. तर आज पहिला टॉपिक आपण घेणार आहोत पंचविध कषाय कल्पना. म्हणजेच आपल्या पूर्ण आपण सिलेबस अनालिसिस करूया. सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत, त्याच्यानंतर ब्ल्यूप्रिंटमध्ये कसं आहे, आणि त्यानंतर आपण बुकमधून सुद्धा हा पूर्ण रीड करून घेऊया आणि मी तुम्हाला हा पूर्ण एक्सप्लेन करेल. सिलेबस कॉपी काढलेली. सिलेबस कॉपीमध्ये 6 नंबरचा टॉपिक आहे पेपर 1 मध्ये कल्पना निर्माण 1. कल्पना निर्माण 1 प्रायमरी अँड सेकंडरी डोसेज फॉर्म्स. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे हे कल्पना निर्माण 1 म्हणजे काय, पंचविध कषाय कल्पना याच्यामध्ये आणि सगळ्या उपकल्पना यामध्ये असतात. ठीक आहे, हा व्हिडिओ जे नवीन सेकंड इयर आहे आणि ओल्ड सेकंड इयर आहे दोन्हीलाही कामाला येईल, कारण आपण त्या इझी लँग्वेजमध्ये हा जो टॉपिक आहे तो आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या नोट्स कशा असायला हव्या. जर तुम्ही नोट्स काढलेल्या असतील किंवा एक्झाममध्ये क्वेश्चनला आन्सर कसं करायचं यासाठी आपल्याला कोणत्या मेथडने अभ्यास करावा लागेल, त्यासाठी आपल्या सिलेबस कॉपीमध्ये दिले. टॉपिक कोणताही असू द्या, उपकल्पना जरी असली तरी त्याची डेफिनेशन पहिले, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन विथ सुटेबल एक्झाम्पल, त्याचे प्रकार लिहायचे, क्लासिफिकेशन लिहायचं आणि त्याचं एक्झाम्पल पण लिहायचं. त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट्स लिहायचे, रेफरन्स लिहायचे, त्याची क्वांटिटी लिहायची म्हणजे मात्रा, मेथड ऑफ प्रिपरेशन लिहायचे, त्याची पूर्ण क्रिया कसं तयार करायचे, त्याच्यानंतर प्रिन्सिपल इन्व्हॉल्व कोणते, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कोणकोणते यूज केलेले आहेत, स्मॉल तुम्ही जर स्केलमध्ये बनवताय तेव्हा कोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात, लार्ज स्केलमध्ये जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करताय तेव्हा कोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जात आहे, त्याच्यानंतर सिद्धी लक्षणं, तुम्ही जो काही अभ्यास करताय जी की कल्पना अभ्यास करताय त्याची सिद्धी लक्षणं ती तयार झाली हे कसं कळेल, त्याची कोणती लक्षणं दिसतात तेही आपल्याला अभ्यासायचे, स्टोरेज कसं करायचं तेही अभ्यासावं लागेल, त्याची शेल्फ लाईफ म्हणजे किती दिवस तो काम करू शकतो तयार झाल्यानंतर त्याचेही आपल्याला पॉईंट वाईज अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर मॉडर्न एस्पेक्ट ऑफ रिलेटेड प्रिपरेशन ऑफ द फॉलोइंग, जे काय आपल्या खालचे टॉपिक्स आहेत त्याचे मॉडर्न कोरिलेशनही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, जे जे सर्व काही महत्त्वाचं असेल ते आपण टॉपिक घेत घेत सर्व काही कव्हर होत जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक येतात, पंचविध कषाय कल्पना. मित्रांनो, पंचविध कषाय कल्पनामध्ये कोण कोण येतं, स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. हे सर्वांना आपल्याला माहिती कोण कोण, स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर पाहायला गेलं तर एलिक्यूच्या दृष्टीने क्वाथ सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, स्वरस इम्पॉर्टंट आहे. जर प्रायोरिटी द्यायला झाली पहिली प्रायोरिटी क्वाथला, त्यानंतर स्वरसला. किंवा मग आता एसीक्यू कशा कशा येऊ शकतो, यापैकी कोणत्याही वरती एसीक्यू येऊ शकतो किंवा मग कोणत्याही एका उपकल्पनेवरती तुम्हाला एसीक्यू देऊ शकतो. उपकल्पना काय सर, हे कल्पनेची काय असते, उपकल्पना असते म्हणजे सेकंडरी डोसेज फॉर्म. हा काय होता, कल्पना म्हणजे काय, प्रायमरी डोसेज फॉर्म, आणि ही जी उपकल्पना आहे ती काय आहे, सेकंडरी डोसेज फॉर्म्स आहेत. आता कल्क जो आपण पाहिला तो कल्कच्या उपकल्पना कोणत्या, चूर्ण कल्पना. त्याच्यानंतर क्वाथाच्या उपकल्पना कोणत्या आहे, प्रमत्य कल्पना, पानीय कल्पना, उष्णोदक, क्षीरपाक कल्पना, लाक्षारस, मांसरस हे क्वाथाच्या उपकल्पना आहेत. त्यानंतर हिम कल्पना, याच्या उपकल्पना काय काय असतील तर मंथ कल्पना, उदक कल्पना, पानक कल्पना ह्या हिम कल्पनेच्या उपकल्पना आहेत. त्यानंतर फांट कल्पनेच्या कोणकोणत्या आहेत तर अर्क ही याची उपकल्पना आहे. तर आपल्या प्रत्येक आता आपण स्टार्ट करूया आज पंचविध कषायचं इंट्रोडक्शन आणि सोरस पासून, आणि पाहूया तुमच्या रिस्पॉन्सनुसार आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, किती टॉपिक कव्हर करू शकतो. तर यानंतर आपण सिलेबसची लिस्ट पाहूया, ज्यामध्ये आपल्याला यामध्ये एसएक्यू, एलएक्यू, त्याच्यानंतर एमसीक्यू यावरती कसं दिलेलं आहे. या जे कल्पना निर्माण 1 आहे पेपर 1चा, यावरती एमसीक्यू, एसएक्यू तिन्ही फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत की फक्त एसएक्यू, एलएक्यू विचारले जाणार आहे. तर कल्पना निर्माण 1 इथे 10 मार्कसाठी तुम्हाला टॉपिक दिलाय. एसएक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो, एलएक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो, एमसीक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. तिन्ही ऑप्शन इथे टिक केलेले आहेत. 10 मार्कचं देते म्हणजे मोस्ट प्रोबेबल आपला 1 एसएक्यू आणि 1 एलएक्यू या टॉपिकमधून आपल्याला मिळणार आहे. मी टॉपिक चालू करण्यासाठी एवढा वेळ का घेतो, कारण आपला फर्स्ट टॉपिक आहे. कोणताही टॉपिक चालू करण्याआधी काय प्रिपरेशन आपल्याला आधी करायला हवं हे तुम्हाला या मेथडने समजेल. ठीक आहे, कल्पना निर्माणवरती आपल्याला कळालं तिन्ही फॉर्ममध्ये क्वेश्चन येऊ शकतात. आता यानंतर काय करायचं, यानंतर आपल्याला हा टॉपिक ब्ल्यूप्रिंटमध्ये शोधायचा आहे. ब्ल्यूप्रिंट कुठे असते सर, ब्ल्यूप्रिंट एकदम शेवटच्या पेजवर असते आपल्या सिलेबस कॉपीच्या. सिलेबस कॉपीच्या शेवटच्या पेजवरती आपण आलोय पेपर 1. पेपर 1 ते आपल्याला ही कल्पना निर्माण टॉपिक कुठे कुठे सापडतो, जिथे एसीक्यू सेक्शन दिलेलं आहे तिथे आपल्याला कल्पना निर्माण 1 दिसत आहे. येथे एसीक्यूच्या ठिकाणी 1 आहे, त्याचबरोबर इथे एलईक्यूच्या ठिकाणी सुद्धा कल्पना निर्माण 1 आहे. म्हणजे कन्फर्म 1 एसीक्यू आणि 1 एलईक्यू या कल्पना निर्माण 1 वर
ब्ल्यूप्रिंटनुसार येणारच आहे. त्यामुळे ते सर्व टॉपिक्स आपल्याला एकदम परफेक्ट करायचे. जर काही मुलं म्हणत होते की सर हार्ड टॉपिक चालू करा, तर परंतु मला असं वाटतं की जास्त वेटेजवाले चॅप्टर कव्हर होणं महत्त्वाचं आहे, ना की हार्ड चॅप्टर कव्हर होणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर या चॅप्टरसाठी चांगल्यापैकी वेटेज आहे 10 मार्कचं. याला आपण आज सुरुवात करत आहोत पंचविध कषाय कल्पनेला. सुरुवात करूया. आपलं सेशन कसं राहील मित्रांनो, हे असं सेशन राहील जसं काय तुम्ही स्वतःच पुस्तक वाचताय, त्याचा अर्थ समजून घेताय असं सेशन असेल. म्हणजे तुम्ही आरामात तुमचा अभ्यास झाल्यानंतर कधी रिव्हिजन करण्यासाठी जरी हा व्हिडिओ घेऊन बसलेले असाल तर तुम्ही तो पुढे घेऊन बसू शकता. मी पूर्ण पॅराग्राफ रीड करेल, त्याचा अर्थ तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्हाला एकदम तुम्ही स्वतः रीड करत असाल अशीच भावना तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, तर पंचविध कषाय कल्पना मित्रांनो, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय दिलं त्याचा सार मी तुम्हाला सांगतो, कारण एवढं इम्पॉर्टंट इथे नाहीये. पंचविध कषाय कल्पना यामध्ये आपला 5 कल्पनेचा अभ्यास करायचा आहे. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. यांनी थोडासा इतिहास सांगितला पहिल्या पॅराग्राफमध्ये की सुरुवातीला या कल्पनेचा उगम कसा झालेला असावा. जेव्हा मानव जंगलामध्ये राहत होता तेव्हा तो कसं करत होता, कसं खात होता, त्याची तृप्ती म्हणजे त्याची भूक कशी मिटवत होता, तेव्हा तो फळं खायचा किंवा मग काय वनस्पतीचे पाने, फुले, मुळे हे चावून चावून खायचा आणि त्याची भूक राहायची. त्याच्यानंतर काय केलं, मग जे आपण दातानं चावत होतो ती क्रिया त्याने बाहेरच चालू केली. म्हणजे तो जो पानं होते, फुलं होते, फळं होते बाहेर दगडाने ठेसायचा आणि नंतर खायचा, म्हणजे चावण्याची क्रिया हलकी झाली. मग इथे काय झालं, इव्होल्युशन झालं. लोक काय करत होते, आधी काय करत होते की दातानच चावायचे, डायरेक्ट मुळे गिळे खायचे. त्यानंतर काय केलं, दगडाचा शोध लागला, म्हणजे त्यांना दगडाचा वापर करायला शिकले. मग ते दगड एकमेकाला ठेसून त्याच्यापासून काय करायचे, चावण्याची क्रिया बाहेर करायचे आणि ते खायचे, म्हणजे आणखी थोडं सोपं होईल. परंतु हे कच्चं सगळं खाणं सोपं होतं का, म्हणजे त्याला अग्नी देणं, जेव्हा अग्नीचा शोध लागला मग लोक अग्नी द्यायला लागले. मग अग्नी देण्यानंतर ते पचन व्हायला आणखीच सोपं होलं. मग अशी ही क्रिया वाढत गेली आणि या कल्पनेचा उगम झाला असावा असा अंदाज मानला जातो. ठीक आहे, जेव्हा आपण एखाद्या द्रव्याला किंवा वनस्पतीचं चूर्ण आहे, द्रव्य आहे, त्याला आपण अग्नी देतो, ते पचन व्हायला सुलभ होतं, कारण त्याच्यामध्ये लघुगुण वाढत असतो. असा अग्नीचा प्रयोग करून द्रव्याला मृदुत्व, सुलभ पचन, गुणांमध्ये वाढ या बाबी साध्य झाल्या असाव्यात. म्हणजे त्याने एक अंदाज लावलाय की पंचविध कषाय कल्पनेचा उगम कसा झाला असावा, आधी कसं होत होतं. त्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट पाहायला गेली तर फक्त एवढंच आहे, पंचविध कषाय कल्पना म्हणजे काय बघा. पंचविध कषाय कल्पना म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आपण पुढे याच्यावर चर्चा करूया. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट या पंचविध, पंच लिहिलंय ना, म्हणजे 5 कल्पना असतील यामध्ये. तर या 5 कल्पना कोणकोणत्या, स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. ठीक आहे, या सर्व कल्पना आपल्याला पाहायच्यात. त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ 3-4 व्हिडिओमध्ये कव्हर होतील असं वाटतं, आणि त्याच्यानंतर आपण उपकल्पनांकडे पण जाऊया. ठीक आहे, सुरुवातीला आता 5 कल्पना, त्याची तयार कसं होतं, त्यामध्ये कोणकोणते रस यूज केले जातात पाहूया. सर्वात प्रथम यांनी हा पॉईंट दिलाय की पंचविध कषाय कल्पना 5 रसापासून तयार होते, परंतु याच्यामध्ये लवण रस वर्जित आहे. लवण रस नसतो. आपले रस किती टोटल 6 आहेत, परंतु या लवण रस वर्जित आहे. चर्चा करण्याचा विषय मित्रांनो, लवण रस का वर्जित असावा. सर्व कषाय कल्पना आपण तयार करतोय, आपण आता हे पंचविध कषाय कल्पना म्हणतोय ना, म्हणून प्रत्येकाच्या शेवटी कषाय आलेले. कषाय कषाय, मधुर कषाय हा मधुर रसापासून, आम्ल कषाय आम्ल रसापासून, कटू कषाय, तिक्त कषाय, कषाय कषाय म्हणजे कषाय रसात्माची कल्पना. परंतु लवण कषाय कुठं ऐकलंय का, नाही मित्रांनो. कारण काय तुम्हाला मी सांगतो, त्यांनी या पॅराग्राफमध्ये सांगितले, परंतु तुम्हाला पहिलेच सांगतो. सर आपल्याला कल्पना तयार करायची, समजा आपल्याला स्वरस कल्पना तयार करायची. स्वरस कसा तयार करतात, एखाद्या वनस्पतीचा आपण चूर्ण घेतो किंवा आपण त्याचे पत्र घेतो, त्याचे काय करतो, पाट्यावर ठासतो, त्याला बारीक करतो, त्याचा वस्त्रगाव चूर्ण करून त्याचा रस काढतो, म्हणजे काय होतं, स्वरस असतं. आपण ते डिटेलमध्ये पाहूया, फक्त आयडिया देतो तुम्हाला, ते स्वरस आहे. मग आता जर तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्ही लवण कल्पनेचा जर तुम्ही करताय, लवण म्हणजे काय, तुम्ही मीठ आठवा ना, सेंधव आठवून ठेवा. जर तुम्ही हे करताय, जर तुम्ही नमकमध्ये जर पाणी टाकलं किंवा पाण्यामध्ये नमक टाकलं तर काय होणार आहे, ते विरघळून जाणार आहे. त्याची कल्पना तयार होऊ शकते का, होऊच नाही शकत. त्याचा स्वरसही बनू शकत नाही. जर त्याचा क्वाथ बनवायचा आहे, क्वाथ म्हणजे काय मित्रांनो, एक गोळा असतो. जर त्याचा क्वाथ बनवायचा असेल तर आपण काय करू, सेंधव घेऊ, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गोळा तयार करू. परंतु पाणी टाकले की लवण काय होईल, विरघळून जाईल. त्याचा क्वाथही तयार होऊ शकतो का, नाही होऊ शकत. त्यामुळे लवण रस वर्जित ही कल्पना असते. यामध्ये लवण रसाचा वापर होत नाही. कळालं आता तुम्हाला, हे वाक्य काय दिलं, यामध्ये लवण रस वर्जित आहे. एमसीक्यू तुम्हाला जर आता एक्झाम मध्ये आला तर हा एमसीक्यू तुम्हाला सुटायला नाही पाहिजे. की पंचविध कषाय कल्पनामध्ये 5 रसांचा
5 रसांपासून तयार केली जाते, परंतु लवण रस यामध्ये वर्जित असतो. ठीक आहे, तेच या पॅरेग्राफ मध्ये लिहिले ते आपण वाचूया, म्हणजे तुम्हाला पुस्तकात काय लिहिलं ते कळेल. तुम्हाला पुस्तक कोणते पाहिजे असेल तर ओमप्रकाश तळवलकर सरांचं हे पुस्तक आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही बुक घेऊनही बसू शकता. ठीक आहे. लवण रसापासून कषाय कल्पना तयार करता येत नाही, कारण कषायामध्ये द्रव्यामधील कार्यकारी शक्ती जलात उतरून घेणे अभिप्रेत आहे. बघा, याची आपण कल्पना तयार करतोय, याचा मुख्य हेतू काय असतो, मुख्य कन्सेप्ट काय आहे की ही जी द्रव्य आहेत, म्हणजे जे वनस्पतीचे पत्र आहेत किंवा कांड आहेत, जे काय आपण यूज करतोय या कल्पनेसाठी, त्या कल्पनेमधील औषधी कार्यकारी द्रव्य त्याच्यामधलं जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ते आपल्याला द्रव्यात उतरून घ्यावं लागतं. म्हणजे आपण जर आता लिंबाचं पान घेतोय, लिंबाच्या पानामध्ये जे काही कामाच्या वस्तू असतील ते आपल्याला द्रव्यामध्ये ओतून घ्यायच्या आहे. मग त्या जर आपल्याला ओतूनच घेता येत नसतील तर आपण त्या कल्पनेचा वापर करू शकतो का? जसं की तुम्हाला लवण सांगितलं मी, आता आपण लिंबाच्या पानाचा आपण सोरस काढू शकतो, त्याच्यामध्ये कामाच्या गोष्टी, औषधी प्रिन्सिपल्स म्हणजे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आपण द्रव्यामध्ये उतरून घेऊ शकतो. परंतु आपण लवण म्हणजे मिठामध्ये जर पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो का? पाण्यामध्ये निष्कासित करून त्याचे म्हणजेच औषधी प्रिन्सिपल आहे त्याचे घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. त्यामुळे जे मुख्य प्रिन्सिपल आहे की औषधी द्रव्य पाण्यामध्ये आपल्याला उतरून घ्यायचे, त्याचा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, ते लवण कल्पनेत होऊ शकत नाहीत. बघा, कार्यकारी शक्ती जलात उतरून घेणे अभिप्रेत आहे, पण लवणाच्या बाबतीत लवण रसाची चूर्ण कल्पना केल्यानंतर ते पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते व कषाय कल्पनेमुळेच मूळ विचाराला, सूत्राला बाधा येते. कळालं? लवण रस का नाही तर. तसेच लवणाचा स्वरस सुद्धा करता येत नाही. लवणामध्ये पाणी टाकले किंवा मसाले असतात, त्याचा द्रव तयार होतो म्हणजे ते मिक्स होऊन जातं, विरघळून जातं. त्याची कल्पना तयार करता येत नाही, म्हणून लवण रसाची पंचविध कषाय कल्पना करता येत नाही. कळालं? व्हिडिओ थोडासा मोठा होतोय आपला, परंतु तुम्ही कन्सेप्ट लेक्शन दिल्यानंतर तुमचा MCQ सुद्धा मिस होणार नाहीये. तुम्ही वाटलं तर 1.5च्या स्पीडवर पाहू शकता, तुम्हाला जर वाटत असेल की खूप सोपं आहे तर. त्याच्यानंतर पंचविध कषाय कल्पनेतील कषाय शब्द हा क्वाताला पर्यायी शब्द म्हणून वापरला गेलेला आहे. पंचविध कषाय कल्पना त्याच्यामध्ये कशा आहे ते क्वाताला पर्यायी शब्द म्हणून वापरला गेलेला आहे. ठीक आहे, आता आपण मेन श्लोकाकडे. सर, श्लोक कोणता पाठ करायचा पंचविध कषाय कल्पनासाठी? पंचविध कषाय कल्पनासाठी आपल्याला श्लोक पाठ करायचा आहे हा वाला. पंचविध कषाय बघा, तुम्ही स्क्रीन थांबवून हा पाठ पण करू शकता. इथून पंचविध पासून तर इथपर्यंत करू शकता किंवा इथपर्यंतही करू शकता. पंचविध कषाय कल्पना मिळती तद्यता सोरस, कल्क, श्रुत, शीत, फांटश्चेती. सर, काय शब्द आहेत? सोरस आपण पाहिलं, कल्क पाहिलं, श्रुत म्हणजेच क्वाथ म्हणजेच काढा, शीत आणि फांटश्चेती म्हणजे शीत आणि फांट, हे काय 5 कल्पना आहेत. त्याचं आणखी वाक्य खाली, तेषां यथापूर्वं बलाधिक्यम अथ कषाय कल्पना व्याध्यातुर्बल पेक्षिणी. हा तुम्ही श्लोक इथपर्यंत करू शकता किंवा ज्यांना होतो श्लोक त्यांनी खालीही करा. न तोयम खलु सर्वानी सर्वत्र उपयोगिनी भवंती. कळालं? हा श्लोक तुम्ही पंचविध कषाय कल्पनेसाठी करायचा आहे. इंट्रोडक्टरी श्लोक आहे हा. हे सर्व श्लोक काय मित्रांनो, म्हणजे आता आपण पंचविध कषाय कल्पना काय बघतोय, औषधी वनस्पतीपासून आपल्याला औषध तयार करायचंय. म्हणजे वनस्पतीच्या पदार्थांपासून आपल्याला औषध तयार करायचे जे काही प्रोसेस आहेत त्यापैकी या 5 कल्पना आहेत. बघा, इथे वनस्पतीच पदार्थापासून औषधे तयार करण्याची विविध 5 पद्धती वरील श्लोकात सांगितलेल्या आहेत. त्यालाच कषाय किंवा क्वाथ म्हटले जाते, म्हणजे पंचविध कषाय कल्पना. नंतर आणखी आपल्याला थोडंसं डीप जायचंय. या पॅरेग्राफ मध्ये एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही रीड करू शकता वाटलं तर. त्यानंतर इम्पॉर्टंट तरी ते MCQ. सुश्रुतांनी षडविध कषाय कल्पना मांडली आहे. यामध्ये शीर वनस्पती, शीर म्हणजेच त्या वनस्पती तोडल्या झाल्यानंतर त्याच्यामधून जो शीर निघतो त्यालाही कल्पना मांडलेल्या आहे त्या वनस्पतीच, आणि उर्वरित हे आपल्या 5 अशा 6 कल्पना. तर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की षडविध कषाय कल्पना कोणी मांडलेली आहे? तर यामध्ये सुश्रुतांनी मांडलेली आहे. MCQ काय? सुश्रुतांनी षडविध कल्पना मांडलेली आहे. षडविध म्हणजे आता 5 तर पहिल्या होत्याच, परंतु त्यांनी एक्स्ट्रा काय मांडली तर त्यामध्ये शीर त्यांनी एक्स्ट्रा मांडलेली आहे. शीर म्हणजे काय? त्यांचं म्हणणं आहे की वनस्पती तोडल्यानंतर त्याच्या बाहेर जो शीर येतो तो सुद्धा एक कल्पना त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काश्यपांच्या मतानुसार तर 7 कल्पना आहे. काश्यप म्हणतात की 7 कल्पना. त्यांनी आणखी एक काय एक्स्ट्रा ऍड केली तर त्यांनी मध्य कल्पना म्हणजेच आसव कल्पना त्यांनी ऍड केलेली आहे. काय म्हणतोय? सुश्रुतांनी षडविध कषाय कल्पना मांडली, काश्यपाने काय केले? 7 कल्पना. मग सर तुम्ही 5 कोणानुसार सांगताय? चरकांनुसार आपण 5 कल्पना मानत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर शारंगधर संहितेचा आपल्याला खूप सारा वापर पुढे चालून होईल जेव्हा आपण क्रिया पाहणार आहोत. ठीक आहे.
कळालं आता काय काय तर चरकांनुसार काय पंचविध कशा आहे कल्पना, सुश्रुतानुसार षडविध कशा आहे कल्पना, त्याच्यानंतर काश्यपानुसार आपण 7 कशा आहे कल्पना मांडल्या, ज्यात सुश्रुतानुसार एक्स्ट्रा कोणते येते शिर आणि काश्यपानुसार आणखी एक एक्स्ट्रा काय येते तर मध्य, अशा 7 कल्पना आहेत. पंचविध कशा कल्पना म्हणजे स्वरस, त्याचं इंग्लिश व्हर्जन दिले ज्यूस, म्हणजे आपण एखाद्या फ्रेश ज्यूस काढतो एखाद्या वनस्पतीचं त्याचं स्वरस. आणि कल्क म्हणजे काय, कल्क म्हणजे आपण एखाद्या वनस्पतीला तोडतो, म्हणजे पानं वगैरे आहेत त्याला ठेचतोय, त्याच्या पाट्याने घासतो आणि त्याचा एक गोळा तयार करतोय त्याला काय म्हणतो आपण कल्क. बघा त्याने केले म्हणजे पेस्ट तयार केली, त्याचा कल्क तयार केला. त्याच्यानंतर थर्ड काय दिलं क्वाथ किंवा श्रुत. क्वाथ आणि श्रुत एकमेकाला काही पर्यायी शब्द आहेत. त्याच्यानंतर शीत आणि फांट हे पंचविध कशा कल्पना आहेत. हा इंट्रोडक्टरी भाग आहे, परंतु कोणतीही कल्पना आल्यानंतर एवढा इंट्रोडक्टरी भाग तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात. सोरस आला, फांटा आला, कल्क आला, काही येऊ द्या, त्यामध्ये तुम्ही हा इंट्रोडक्टरी भाग टाकू शकता. त्यामुळे हा भाग इम्पॉर्टंट ठरणार आहे. ठीक आहे, मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे आपण काय करूया सोरस कल्पना ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. परंतु नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला, जर याचा 1000च्या जवळपास व्ह्यूज येत असतील, लाईक्स येत असतील, कमेंट्स असतील, तर मला कळून जाईल की मुलांना हवंय. जर तुम्हाला नको असेल तर मलाही वेळ घालण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि मला वेळ पण नाही आहे ते घालवण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांगा, कमेंट करा, लाईक करा, म्हणजे मला कळेल की नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा आहे. नाहीतर उगाच मी माझा टाइम वेस्ट करणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत खूप छान प्रतिसाद दिला, यापुढे देताल अशी अपेक्षा करतो. आणि थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.